उन्हाळा आला की शरीरातली उष्णता वाढते आणि मग खूप अस्वस्थ वाटतं, बरोबर ना? पण अजिबात काळजी करू नका, कारण आज आपण बघणार आहोत काही एकदम सोपे आणि जबरदस्त घरगुती उपाय जे शरीराला थंडावा देतील. चला तर मग लगेच सुरू करूया. बऱ्याचदा असं होतं ना की शरीरातली उष्णता वाढते आणि मग दिवसभर नुसती चिडचिड आणि अस्वस्थता जाणवते. ही समस्या तशी खूप कॉमन आहे, पण त्रास मात्र खूप देते. पण ही उष्णता वाढलीये हे नेमकं ओळखायचं कसं? चला त्याची काही लक्षणं पाहूया. हे बघा, ही काही सामान्य लक्षणं आहेत. सतत डोकं दुखत राहतं, पित्ताचा त्रास वाढतो किंवा काहीही न करता खूप घाम येतो. कधीकधी तर चेहऱ्यावर किंवा अंगावर अचानक छोटे छोटे फोड किंवा मुरूम येतात. हे सगळं एकच गोष्ट सांगतंय की आपल्या शरीराला आतून थंड करण्याची, शांत करण्याची गरज आहे. तर मग यावर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय काय? तो म्हणजे शरीराला आतून थंडावा देणं. आपण जे काही खातो पितो ना, त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. म्हणूनच चला उष्णता कमी करणारे काही एकदम सोपे पिण्याचे उपाय बघूया. आपला पहिला उपाय तर आपल्या स्वयंपाकघरातच आहे, आणि तो म्हणजे धणे आणि जिऱ्याचं पाणी. हे दोन्ही मसाले आपल्याकडे सहज मिळतात आणि शरीराला थंडावा देण्यासाठी तर ते एकदम बेस्ट आहेत. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे बनवणं अगदी सोपं आहे. कसं बनवायचं ते सांगतो. अगदी सोपं आहे. फक्त 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरे घ्या आणि एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि उपाशीपोटी पिऊन टाका. बस एवढा साधा उपाय रोज केला ना तरी शरीरातली उष्णता कमी व्हायला नक्कीच मदत होते. आता दुसरा उपाय जो म्हणजे उन्हाळ्यातलं अमृतच आहे, तो म्हणजे ताक. ताक तर नैसर्गिकरित्या शरीराला थंड ठेवतं. आणि त्यात जर आपण थोडी जिरेपूड टाकली तर चव तर भारी लागतेच, पण पचन पण सुधारतं आणि उष्णता कमी व्हायलाही मदत होते. जेवण झालं की 1 ग्लास ताक प्यायची सवय लावली तर खूपच छान. सब्जाबद्दल ऐकलंय का? तुळशीच्या बिया असतात ना त्या. अहो, हा तर उष्णतेवरचा जणू काही रामबाण उपाय आहे. पाण्यात टाकल्या टाकल्या त्या कशा मस्त फुगतात आणि शरीराला जबरदस्त थंडावा देतात. लिंबू सरबतात किंवा अगदी साध्या पाण्यात जरी 1 चमचा सब्जा घालून पिला ना तरी पोटातील जळजळ लगेच कमी होते. आता पुढचा उपाय आहे गुलकंद, म्हणजे गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला. वाह, चवीला तर तो उत्तम असतोच, पण हा उष्णतेवरचा एक खूप प्रभावी आयुर्वेदिक उपाय आहे बरं का. याने पित्ताचा त्रास आणि बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन हे दोन्ही कमी होतं. रोज फक्त 1 चमचा गुलकंद खा किंवा दुधात मिसळून प्या, खूप फायदा होतो. बरं, हे तर झाले आतून करायचे उपाय. पण कधीकधी आपल्याला लगेच म्हणजे इन्स्टंट आराम हवा असतो, बरोबर? त्यासाठी काही बाहेरून लावायचे उपाय पण आहेत. चला आता त्वचेला शांत करणारे असेच काही बाह्य उपचार बघूया. यात सगळ्यात पहिलं नाव येतं चंदनाचं. चंदन किती थंड असतं हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. चंदनाचा लेप लावला की त्वचेला लगेच थंडावा मिळतो. डोकं दुखत असेल तर कपाळावर लावा. आणि आयुर्वेदानुसार तर बेंबीवर चंदन लावल्यास पूर्ण शरीरातली उष्णता बॅलन्स व्हायला मदत होते. आता आपण एका खास उपायाबद्दल बोलूया. हा एक स्पेशल उपाय आहे जो रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. आणि याची खासियत ही आहे की हा फक्त उष्णता कमी नाही करत, तर शांत झोप लागायला पण खूप मदत करतो. आणि तो उपाय आहे तळपायांची मालिश. हो, तळपाय. आपल्या तळपायांना शरीराचा थर्मोस्टॅट असंही म्हटलं जातं. तिथे मालिश केली की शरीरातली जी काही जास्तीची उष्णता आहे ना ती बाहेर खेचली जाते आणि पूर्ण शरीराला एकदम रिलॅक्स वाटतं. हा खूप जुना पण तितकाच प्रभावी उपाय आहे. आणि करायला पण अगदी सोपं आहे. काय करायचं, तळपायांना खोबरेल तेल लावायचं, कारण ते स्वभावाने थंड असतं. आणि मग एक कास्याची वाटी घेऊन त्याने तळपायांवर हळूवारपणे मालिश करायची. असं म्हणतात की कास्याची वाटी उष्णता खेचून घेते. रात्री झोपायच्या आधी फक्त 5-10 मिनिटं हे करून बघा, नक्कीच फरक जाणवेल. तर मग आपण आतापर्यंत जेवढे उपाय बघितले त्यावर एकदा पटकन नजर टाकूया का? म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात राहील. हे बघा, इथे तुम्हाला सगळे उपाय एकाच ठिकाणी दिसतील. शरीराला आतून थंड करण्यासाठी आहेत धने जिऱ्याचं पाणी, ताक, सब्जा आणि गुलकंद. आणि बाहेरून म्हणजे लगेच आराम मिळवण्यासाठी आहेत चंदनलेप आणि तळपायांची मालिश. तर यातले जे उपाय सोयीचे वाटतील ते वापरून बघता येतात. तर हे होते शरीरातली उष्णता कमी करण्याचे काही एकदम सोपे आणि जबरदस्त घरगुती उपाय. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळे उपाय नैसर्गिक आणि पूर्णपणे सुरक्षित आहेत. तर मग यातला कोणता उपाय सगळ्यात आधी ट्राय करून बघायला आवडेल? आपल्या शरीराची काळजी घ्या आणि मस्त निरोगी राहा.